राष्ट्रवादी सोबतची युती हे तर केवळ हिमनगाचं टोक। संघाच्या साप्ताहिकाचे भाजपला खडे बोल। लोकसभा निवडणुकीसाठी मिशन 45 हाती घेणाऱ्या महायुतीला अवघ्या 17 जागा मिळाल्या। सर्वाधिक 28 जागा लढवणाऱ्या भाजपला केवळ 9 जागांवर समाधान मानावं लागलं। गेल्या निवडणुकीत 25 जागा लढवून 23 जागा जिंकणाऱ्या भाजपच्या तब्बल 14 जागा कमी झाल्या। अनेक केंद्रीय मंत्री दिग्गज नेत्यांचा पराभव झाला। त्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ऑर्गनायझर नियतकालिकानं भाजपवर टीका केली। त्यानंतर आता विवेक साप्ताहिकानेही राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच्या युतीवरून भाजपची कान उघडणी केली आहे। लोकसभेतील अपयशाची कारणे सांगताना व आपापली नाराजी अस्वस्थता सांगताना जवळपास प्रत्येक कार्यकर्ता आज पहिली सुरुवात करतो ती राष्ट्रवादी काँग्रेस सोबत केलेल्या युतीपासून। राष्ट्रवादीला सोबत घेणं हे भाजपच्या कार्यकर्त्यांना आवडलेलं नाही हे स्पष्ट आहे। याची जाणीव भाजप नेत्यांना नाही असं नाही। अशा शब्दात विवेक मधून लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचं विश्लेषण करण्यात आलं आहे। शिवसेनेने पुन्हा युतीत येणे, त्यासाठी शिवसेनेमध्ये घडलेलं अंतर्गत बंड, एकनाथ शिंदे यांचा शपथविधी या सर्व गोष्टी कार्यकर्त्यांनी स्वीकारल्या। हिंदुत्व हा सामायिक दुवा असल्यानं आणि या युतीला मागील अनेक दशकांचा इतिहास असल्यानं बारीक सारीक कुरबुरी असल्या तरी ही युती नैसर्गिक असल्याचं मतदारांना पटलं होतं। मात्र हीच भावना राष्ट्रवादी सोबत आल्यानंतर अगदी दुसऱ्या टोकाला जाऊ लागली आणि लोकसभेमुळे या नाराजीत आणखी भर पडल्याचं चित्र आहे असं विवेक मधील लेखात नमूद करण्यात आलं आहे। राजकीय नेत्यांची वा पक्षाची स्वतःची अशी काही गणिते व आडाखे असतात। निवडणुकीच्या राजकारणाचे आकलन वेगळे असते, परंतु जर ही गणितं चुकताना दिसत असतील तर त्याचं काय करायचं हा प्रश्न उपस्थित होतोय। तसेच कार्यकर्त्यांमधील अस्वस्थतेमागे राष्ट्रवादीचा समावेश हे वरकरणी मुख्य कारण दिसत असले तरी तेवढेच एक मुख्य कारण आहे असे मुळीच नाही। ते केवळ हिमनगाचं टोक आहे अशा शब्दात विवेक मधून भाजपच्या पराभवाचं विश्लेषण करण्यात आलं।